पावसाळ्याचे पहिले 2 महिने संपले। महाराष्ट्रात काही ठिकाणी खुशी तर काही ठिकाणी गम असं चित्र पाहायला मिळतंय। जे 155 तालुक्यात कमी पाऊस पडलाय त्यातले बहुतांश विदर्भ मराठवाड्यातील आहेत। एकूणच पावसाचं काय चित्र होतं पाहूया। यंदाच्या पावसाळ्यात राज्यात आतापर्यंत 548 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। हा पाऊस सरासरीच्या 3% इतका जास्त आहे। राज्यातील तब्बल 155 तालुक्यांमध्ये सरासरीच्या 75% कमी पाऊस झालाय। यामध्ये मराठवाडा आणि विदर्भातील तालुक्यांचा समावेश आहे। जिल्ह्याचा विचार करता सर्वात कमी पाऊस परभणी आणि सांगली जिल्ह्यात झालाय। परभणीत सरासरीच्या 37% तर सांगलीमध्ये 30% कमी पावसाची नोंद झाली आहे। राज्यात 1 जून ते आतापर्यंत झालेल्या पावसाचं प्रमाण पाहूयात। राज्यातील 30 तालुक्यात सरासरीच्या 25 ते 50% पाऊस झालाय, तर 125 तालुक्यात सरासरीच्या 50 ते 75% पाऊस झालाय। 113 तालुक्यात सरासरीच्या 75 ते 100% पावसाची नोंद झाली आहे आणि 85 तालुक्यांमध्ये सरासरीच्या 100% किंवा त्याहून अधिक पाऊस झालाय। यानंतर विभागनिहाय झालेल्या पावसाची आकडेवारी पाहूयात। 1 जून पासून आतापर्यंत कोकण आणि गोव्यात सरासरी 1774 मिलीमीटर पाऊस पडतो। प्रत्यक्षात 1913.9 मिलीमीटर म्हणजेच सरासरीच्या 8% जास्त पाऊस पडलाय। मध्य महाराष्ट्रात सरासरी 379.7 मिलीमीटर पाऊस पडतो। प्रत्यक्षात 469.6 मिलीमीटर म्हणजेच सरासरीपेक्षा 24% जास्त पाऊस पडलाय। मराठवाड्यात सरासरी 323 मिलीमीटर पाऊस पडतो, मात्र प्रत्यक्षात 264.8 मिलीमीटर म्हणजेच सरासरीच्या 18% पाऊस कमी पडलाय। विदर्भात सरासरी 470.4 मिलीमीटर इतका पाऊस पडतो, मात्र यंदा प्रत्यक्षात 399.6 मिलीमीटर म्हणजेच सरासरीच्या 15% कमी पाऊस झालाय। जुलै महिन्यात देशात सरासरी इतका पाऊस पडल्याचं हवामान खात्याचे आकडे सांगतात। 1 जून ते 30 जुलै या काळात देशात सरासरी 443.3 मिलीमीटर इतका पाऊस पडतो, मात्र प्रत्यक्षात 454.8 मिलीमीटर म्हणजेच सरासरीच्या 2% पाऊस अधिक झालाय। मधल्या काळात पावसानं दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं। या आकडेवारीनुसार मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना अजूनही पावसाची प्रतीक्षा करावी लागेल असं दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।